and welcome you to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं नाहीसा गेली स्कूलमध्ये मी चाललो आता क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक अँड रचना आहे किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी झाला आहे, आईची छान पूजा चालू आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. सो वाजले आहेत 12:30. नायसा आली आहे स्कूलमधनं, तिला घ्यायला चालली आहे. नायसाला ॲक्च्युली अजूनही लेग पेन आहे, थोडीशी स्नूज आहे, पण तिला स्कूलला जायचं आहे. शी डोंट वॉन्ट टू मिस स्कूल, कारण ती म्हणते की आई एका जागेवरच बसली. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी खाणार? बिर्याणी नायसाला विचारलं तू व्हेज बिर्याणी खाशील की वरण भात? नायसा लव्स बिर्याणी. भाताचे आम्हाला सगळे प्रकार आवडतात. सँडविच खाल्ला? सँडविच पण खाल्लाय. गुड गर्ल. मी बघू. चल चल. सकाळी जाताना लंगडत चाललेली आणि आता स्कूलमध्ये गेली ते एनर्जी. पाणी ना लावलं मग मला सांगता मिळतो. तिचं लॉजिक असं आहे की पायाला पाणी लागलं की माझा पाय फुटतो आणि मला चालता नाही येत है ना. आता वाजले 8. सकाळी नाईस आल्यानंतर मग काही मला शूट वगैरे करायला जमलं नाही, पण बिझी झाले. आणि सनीचा आज पूर्ण दिवस आहे, सो त्याला आता याला 10:30 वगैरे होते. मी ॲक्च्युली चालली आहे संचिताला भेटायला. किती दिवसांपासून आम्हाला भेटायचं आहे. ॲक्च्युली शी इज ट्रॅव्हलिंग टू गुवाहाटी. तिचं काहीतरी कामा रिलेटेडच आहे. सो पहिले आम्ही पोर्टरच करणार होतो, म्हणजे ती म्हटली की मी पोर्टर बुक करते, तू पाठव. मग मी तिला म्हणते की ॲटलिस्ट आपली भेट तरी होईल. सो आता ती निघाली आहे आणि तिला यायला इथे काहीतरी 40 मिनिट्स वगैरे लागतील असं ती म्हटली आहे. सो मी आता चालली आहे टेलरकडे. सर्वात आधी मला माझी जे साडी आहे ते पिक करायचे आहेत. मला एक सुंदर साडी आली आहे इंस्टाग्रामवरनं, एका इंस्टाग्राम पेजवरून. एवढी सुंदर साडी आहे ना, ती मी तुम्हाला दाखवेल, त्याच्यावरचं ब्लाऊज डिझाईन पण दाखवेल. ॲक्च्युली आज जेवढ्या माझ्याकडे साडी मी रिसीव करणार आहे टेलरकडनं त्याचे मी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवेल. म्हणजे इनकेस जर तुम्हाला कोणाला ती डिझाईन घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच ती म्हणजे तुमच्या ब्लाऊजवर घेऊ शकतात, कारण आता आपली होळी आहे, मग गुढीपाडवा सुद्धा. सो वी आर मीटिंग ॲट आवर फेवरेट प्लेस. जसं माझं आणि सनीची फेवरेट प्लेस आहे, जसं संचिताची पण फेवरेट प्लेस आहे. हॅलो. दोघं आज वेगळे वेगळे कसे आले चक्क कपडे. कॉचचे का? हॅलो, काय म्हणते? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? एकटी अशी बसून राहिली, मला बरं नाही वाटलं. ओ माय गॉड, एवढं माझ्याबद्दल तू विचार केला. अरे त्यालाच प्लेट आहे तर ते प्लेट बोलते. का का हिची मुलं एवढी, बाबा काय बोलावं. तू नजर नाही लागायला पाहिजे. ट्रस्ट मी. आम्ही जेव्हा कधी भेटतो ना ते नेहमी असे म्हणतात की आम्ही वेगळे बसू, आम्हाला फुल प्रायव्हसी. व्हॉट डू यू वॉन्ट गाईस? खाने के लिए आपण ऑर्डर करूया ना. मी केली ऑलरेडी. सो काल घरी आली संचिताला भेटून आणि मग त्याच्यानंतर घरातल्या कामांमध्ये बिझी झाली आणि मग मी विसरूनच गेली की मला तुम्हाला जे मी साड्या सांगितलेलं की साड्यांवरचे ब्लाऊजचे डिझाईन दाखवेल ते राहून गेलं. सो मी आता विचार केला की आत्ता शूट करते. सो मला जी इंस्टाग्रामवरतून एक साडी जी रिसीव झालेली आहे ना, ती आहे ही वाली. कलर बघा किती सुंदर आहे.
आणि खूप लाईट वेट आहे. आता इथे तुम्ही स्क्रीनवरती तो ID बघत असाल, प्लस खाली पण डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. जर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं असेल तर प्लीज प्लीज मला सांगा, कारण मी विसरून जाते बोलल्यानंतर. सो सुंदर आली आहे, जशी दाखवलेली तिने मला तशीच आलेली आहे आणि ही मी लवकरात लवकर नक्कीच वेअर करणार, हे तुम्हाला दिसेलच. पण याच्यावरचा ब्लाऊज पण एवढं छान शिवला आहे ना, हे बघा असं. दिस इज अ बॅक साईड आणि हे माझे जे नॉर्मल स्लीव्ज असतात तसंच, आणि इथे असं बो कॉन्ट्रास्टमध्ये, जास्त काही नाही केलंय. सो अशा प्रकारचा हा ब्लाऊज, तर तुम्हाला इन केस कोणत्या तुमच्या साडीवरती असं ब्लाऊज करून घ्यायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. प्लस दुसरी ही जी साडी आहे, ही साडी तुम्ही ऑलरेडी पाहिली असेल. फाल्गुनीनी माझ्या हळदी कुंकूला तिने जी साडी नेसलेली आहे त्याच्यातलाच दुसरा शेड आहे, पर्पल शेड, जी मी ही आता लवकरच नेसणार आहे. तुम्हाला आता दिसेलच कमिंग व्लॉग्समध्ये. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण खूप छान शिवला आहे. सो त्याला ही अशी लेस आलेली आहे ब्लाऊजला ऑलरेडी, हे बघा. तर जी एक्स्ट्रा लेस होती ती माझ्या जे टेलरने ती अशी लावली इथे, आणि ह्याला अशा प्रकारचा एक बघा अशी एक डिझाईन केलेली आहे. सो त्याच्यानंतर वहिनींनी, म्हणजे स्वप्नाली वहिनींनी मला जी साडी दिली, मला त्यांनी बर्थडेला साडी दिली स्वप्नाली वहिनींनी, बघा ही वाली अशी ही साडी त्यांनी मला गिफ्ट केली आहे. तर त्याच्यावरचा ब्लाऊज असा शिवला आहे, म्हणजे पाठीमागे स्टार, खाली हे असे नॉट्स आणि त्या स्टारला लेस लावलेली आहे. सो हे वेअर केल्यानंतर नक्कीच खूपच छान दिसणार आहे. त्यानंतर ही जी साडी आहे ती जी मला जागृती वहिनींनी गिफ्ट केलेली बर्थडेला, त्याच्यावरचा ब्लाऊज मी असा स्टिच केलाय. ओके, सो इथे कसं फ्लावर सारखं आहे, मला कळत नाही तुम्हाला कळतंय की नाही ते. हे बघा असं फ्लावर आहे, त्याला असं मध्ये ते लावलंय आणि वरती हे असं केलेलं आहे. सो मी त्याला फक्त नेहमी असे आयडियाज देते की यू डू दिस, यू डू दिस, यू डू दिस. मग अकॉर्डिंग टू द साडीचं कलर, साडीला काय कॉन्ट्रास्ट छान वाटेल, ब्लाऊजला काय छान वाटेल, त्यानुसार हे जे बाकीच्या सगळ्या काय गोष्टी एक्स्ट्रा तुम्ही जे बघतायत, फुलं बिलं, ते सगळं काही माझा टेलरच करतो. सो अजून एक साडी आहे, ह्याचा ब्लाऊज मला खूप आवडलाय, खूप म्हणजे खूपच आवडलाय. सो ही आहे ती साडी. ओके, या साडीवरती नाही बघा असं काहीतरी खूप हलकी मस्तपैकी आहे, अशी बॉर्डर आहे. आता ही जेव्हा वेअर करेल तेव्हा तुम्हाला कळेल. मला ना ॲक्च्युली उघडायचं नाही आहे आता, ते परत घड्या करत बसावं लागेल. कारण हे जेव्हा आपण हे आम्ही म्हणजे असं जेव्हा कधी हॉल वगैरे असतो ना, दाखवताना मजा येते, पण त्याच्यानंतरचं जे एफर्ट्स असतात ना ते खूप स्ट्रेसफुलवाले असतात. आणि आता मी कसं केलं आहे, प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज टाकून ठेवलेलं आहे आणि मग ते कवरमध्ये घातलं आहे, म्हणजे जेव्हा कधी मला फ्युचरमध्ये जेव्हा घालायचं असेल तेव्हा ते फक्त तेवढंच काढायला. पहिले एकदम स्टार्टिंगला मी ब्लाऊज वेगळे ठेवायची, साड्या वेगळे, मग ते दरवेळेस पहिले साडी काढायचं, मग ब्लाऊज शोधत बसायचं. असं आहे. मी ॲक्च्युली आईला बघितलेलं लहानपणी, आजीला पण असंच बघितलं की ती एका ह्याच्यात ना सगळे ब्लाऊज ठेवायचे आणि मी पण ती ट्रिक वापरली. पण मग नंतर ते असं झालं की ते खूपच हेक्टिक होते. जाऊन दे. सो ह्याचा मी ब्लाऊज दाखवते. एवढा सुंदर शिवला आहे ना त्याने, हे बघा, नाईस ना. हे बघा इथे असं काहीतरी केलेलं आहे, खाली अशी त्याला शेप दिलाय आणि ते हे लावलेलं आहे मणी. सुंदर वाटतंय ना हे. ॲक्च्युली वेअर केल्यावर खूप छान वाटणार. आणि कसं माहिती आहे का, ब्लाऊजला ऑलरेडी हे सगळं काही आहे, म्हणून मग मी त्याला म्हटले की पाठीमागे असं काहीतरी सिम्पल, पण मला आवडलं. सो अजून एक साडी आहे ज्याचं ब्लाऊज रेडी नाही झालेला आहे.
सो तो लवकरात लवकर तुम्हाला व्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल, प्लस इंस्टाग्रामवरती सुद्धा बघायला मिळेल. आणि मी आता खूप एक्सायटेड आहे हे सगळे ब्लाऊज वेअर करायला, कारण वेगळे डिझाईन्स आहेत आणि मी खूप कमी डिझाईन्स रिपीट करते, कारण छान वाटतं वेगवेगळं. आणि कसं आहे की असं सहजगत्या साडी नाही नेसणं होत, हे असेच कपडे नेसणं होतात. सो जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा मग असं वाटतं की थोडंसं आपण ब्लाऊजला असं छान करूया आणि लुक पण मस्त येतो त्याचा. अँड येस, सो हे होतं माझं एक छोटंसं हॉल तुम्ही बोलू शकतात, किंवा ब्लाऊज डिझाईन तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला पण काही आयडिया झाले असतील. आणि जर इन केस तुम्हाला अजून ब्लाऊज डिझाईन्स हवे असतील तर फक्त तुम्ही नवेंजल ब्लाऊज डिझाईन्स असं तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं ना, तर ते ब्लाऊज डिझाईनचे व्लॉग्स तुमच्या समोर येतील. म्हणजे जे पास्ट व्हिडिओजमध्ये जे मी दाखवले आहेत ब्लाऊज, त्याचे तुम्हाला आयडिया येईल. सो काय नाही, मग हा जो दिवस होता, म्हणजे ऑफकोर्स हा सेकंड डे आहे. कालचा जो दिवस होता तो खूप छान होता. संचिताला भेटल्यानंतर द फिलिंग इज समथिंग डिफरंट. संचिता आणि मी, ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते, ज्यांना माहिती त्यांनी प्लीज परत एकदा ऐकून घ्या. सो मी आणि ती एका इव्हेंटमध्ये भेटलेलो, आय गेस 2016 का 17मध्ये, येस 2017मध्ये आमची भेट झाली. तेव्हा आम्ही एवढे क्लोज नव्हतो, बट देन इव्हेंच्युअली वी गॉट सो क्लोज की आता शी इज लाईक अ सिस्टर फ्रॉम अनदर मदर, असं आपण जे म्हणतो ना तसं आहे. आणि तिच्याशी मी बिंदास खूप काही गोष्टी बोलू शकते, तसंच तिचं पण आहे. आणि आमचं कसं आहे माहिती आहे का, देर आर नो एक्सपेक्टेशन्स, किंवा देर इज नो बाउंड्री, किंवा असं नाही आहे की तू मला ही गोष्ट सांगायलाच हवी आहे किंवा मी तिला ही गोष्ट सांगायलाच हवी आहे. हा कधी भेटतो ना, आमचं लास्ट टाइम जिथे एंड झालेलं असतं तिथूनच ती गोष्ट सुरुवात होते. असं आमच्या दोघांमध्ये असं काही ग्रजेस वगैरे नाही आहे. आणि एकमेकींबद्दलचा जो प्रेम आहे ना, तो खूपच वेगळा आहे. म्हणजे जशी फाल्गुनी आहे ना माझ्यासाठी, तसंच संचिताचं आणि माझं रिलेशन आहे. बिंदास मी तिला खूप काही गोष्टी बोलू शकते, ती माझ्याशी खूप काही गोष्टी बोलू शकते. तिला माझी ऑलमोस्ट लाईफ माहिती आहे, मला तिची ऑलमोस्ट लाईफ माहिती आहे. सो तुमच्या आयुष्यात पण असं कोणतरी एक स्पेशल नक्कीच असेल, जसं माझ्या आयुष्यात आहे. मी म्हणजे माझ्याकडे आहे, माझे खूप सारे फ्रेंड्स आहेत, तुम्ही पण पाहिले असतील. खूप सारे म्हणजे खूप सारे नाही आहेत. असं माहिती आहे का, मला नक्कीच खूप लोकांना भेटायला आवडतं, बट देर आर व्हेरी फ्यू पीपल हू गेट व्हेरी क्लोज टू माय हार्ट. त्याच्यातलं संचिता अशी एकदम जवळची माझ्या झाली. असे फ्रेंड्स बोलायला खूप फ्रेंड्स आहेत, पण मी खूप कमी लोकांना फ्रेंड्स बनवते असं पण तुम्ही म्हणू शकतात, किंवा खूप कमी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाते. मला अननेसेसरी खूप सारं असं मोठा ग्रुप करून असं मी नाही आहे तशा टाईपची. म्हणजे इवन आता मला सोसायटीमध्ये जर बघितलं गेलं तर आम्हाला इथे 10 वर्ष झालेले आहेत. मला आई नेहमी म्हणतात की तू जा जरा खाली, थोडंसं त्यांच्या सगळ्यांबरोबर बोल, त्यांच्या त्यांना सगळ्यांना भेट, तुमचा एक प्रॉपर ग्रुप असू दे. मी खूप लोकांना पाहिलं आहे की त्यांचा एक नवीन ग्रुप होतो, पण माझं कसं आहे, माझे सगळे स्कूल फ्रेंड्स ना इथेच असल्यामुळे माझा तो ऑलरेडी एक ग्रुप आहे. आय डोंट वॉन्ट टू एक्सपांड. म्हणजे मला तो थोडं छोटंसंच ठेवायचं आहे. मला सगळ्यांबरोबर ओळख करायचं. असं नाही आहे की मी कधी खाली गेली तर मी कोणाशी बोलत नाही किंवा असं कधी अवॉइड करते, असं पण नाही आहे. देर आर फ्यू फ्रेंड्स सोसायटीमध्ये जे आम्ही कधीही भेटलो तर आमच्या खूप साऱ्या अशा गप्पा होतात. बट जर तुम्ही म्हटलात की असं खूप सारं त्यांच्याबरोबर जाऊन टाईम स्पेंड करा, तर ते माझ्याने नाही हो. म्हणजे दॅट्स वॉट आय ॲम. सो माझं असं की एक सिलेक्टेड, चूझी नाही बोलता येणार, बट देर आर सम सिलेक्टेड पीपल हू आर व्हेरी क्लोज टू मी, आणि मला आवडतं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला. सो तसंच तुमच्या पण आयुष्यात असं खूप असेल. म्हणजे इन शॉर्ट मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, फ्रेंड्स बनवण्यासाठी असं फक्त हे नाही सांगायचं की अरे माझा हा फ्रेंड आहे, तो फ्रेंड आहे. आणि कसं असतं आजकाल ना सोशल मीडियावर, जसं की आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकवर देर आर सो मेनी पीपल जे आपल्याला फॉलो करतात, आपण पण त्यांना फॉलो करतो आणि आपण म्हणतो वी आर फ्रेंड्स, पण जेव्हा ते समोर येतात ना ते आपल्याशी बोलत सुद्धा नाही. हे तुम्ही सुद्धा रिलेट करू शकतात. मी
स्टार्टिंगला मला असंच व्हायचं की अरे हे माझे सिनियर आहेत किंवा हे माझं ज्युनियर आहे, मी ह्यांना ओळखते, सो लेट्स बी फ्रेंड, आपण सोशल मीडियावर एकत्र येऊ. पण मी असं खूपदा पाहिलं की समोर आल्यानंतर ना दॅट पर्सन डोंट टॉक. ते म्हणजे अजिबात नाही, स्माईलसुद्धा ती एक्सचेंज नाही होत. मग त्या टाईमपासून ना मी थोडीशी अशी झालेली आहे की ठीक आहे, माझ्याकडे जेवढा माझा ग्रुप आहे ना, आय एम हॅपी विथ दॅट. आय वॉन्ट टू प्रिझर्व दॅट फ्रेंडशिप फॉर एव्हर. आणि मी तेवढंच मला ते राहायचं आहे. मला अननेसेसरी खूप असं एक्सपांड नाही करायचं आहे. काय नाही, खूप सारं बोलली मी फ्रेंडशिपवरती. आता हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे फ्रेंडशिप बाबतीत. प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. एनिवे, सो चला मग, आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.